मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या बद्दल संपूर्ण माहिती। तर महाशिवरात्री म्हणजे काय? तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो असे मानले जाते। तर शिवरात्रीच्या एका प्रहरी शिव विश्रांती घेतो। शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते। महाशिवरात्री हा हिंदूचा एक सण आहे। तो माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्थीला असतो। तर या दिवशी आपल्याला शिवाचे जास्तीत जास्त भजन पूजन कीर्तन करायचे आहे। या दिवशी शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करायचे आहे, शिवलिंगाला दूध अर्पण करायचे आहे, शिवलिंगाला पंचामृत अर्पण करून त्यांना लाल चंदनाचा टिळा लावून तांदूळ अर्पण करायचे, तीळ अर्पण करायची, उसाच्या रसाने आपल्याला अभिषेक करायचे। महाशिवरात्रीच्या दिवशी धतुऱ्याची फुलं अवश्य अर्पण करावी। महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता संपूर्ण धतुरा हळदीने पूर्ण ओला करून पूर्ण लपटून हळदी लपटून त्यांना रात्री 12 वाजता शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर तो आपल्या तिजोरीत लाल कपड्यात ठेवायचा। याच्याने धनाची प्राप्ती होते। तर जेवढी झाली तेवढी आपल्याला शिवाची पूजा अर्चना करायची आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी 11 कमलगट्ट्याचे मणी आणि 11 लोंग आपल्याला धनप्राप्तीसाठी अर्पण करायचे। जर आपण अशी पूजा अर्चना केली त्या दिवशी तर आपल्यावर त्वरित शिव शंभू लवकर प्रसन्न होतील। महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग करून आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे। पार्थिव शिवलिंग करून बेलाच्या झाडाखाली आपल्याला मृत्युंजय मंत्राचा 1008 वेळा जर शक्य राहिलं तर ठीक, नाही तर 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा आहे। या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे? शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठण करायचा आहे, प्रदोष व्रताची कथा पठण करायची आहे। शिवलीला अमृतातला 13वा अध्यायाची शिवपार्वतीच्या विवाहाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे। शिवलीला अमृताचा 6वा अध्याय अखंड सौभाग्य व्रताची व्रतकथा हा आपल्याला श्रवण करायचा आहे। आता जवळच महाशिवरात्री राहिली म्हणून 7 दिवस शिवाचे नामस्मरण पूजा अर्चना कीर्तन आपलं मन ध्यान संपूर्ण शिवामध्ये पाहिजे। आणि ध्यान केल्याने आपला आत्मा पवित्र होतो आणि धना म्हणजे अन्नदान केल्याने आपल्याला धनाचा साठा होतो। म्हणून आपल्याला जेवढे होईल तेवढे ध्यान करायचे, म्हणजे आपला आत्मा शुद्ध होईल आणि आपल्या आत्म्यामध्ये शिवजी हृदयामध्ये प्रवेश करून आपल्या संपूर्ण इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील। तर असे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला 108 बेलपत्री भेटली तर चांगली, तर त्या दिवशी आपल्याला लाल चंदन लावून महादेवाच्या लिंगावर आपल्याला 108 बेलपत्री लाल चंदनाने अर्पण करायचे। असे आपण जर केले महाशिवरात्रीच्या दिवशी तर आपल्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि त्या दिवशी पार्थिव शिवलिंग करून आपल्याला पार्थिव शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची। जर असे केले आपल्याला तर कोट्यवधीहून बी जास्त आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। दुःख दारिद्र्य आपले 6 महिन्यातच दूर होते आणि आपण जिथे जातो तिथे आपल्याला यश कीर्ती मान सन्मान वाढतो आणि आपल्या सर्व कामं सहजासहजी होतात। सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त करून भेटतात। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पानाचा विडा जर आपण अर्पण केला तर 4 पुरुषार्थ आपल्याला मिळाल्यासारखे आपल्याला धनाची प्राप्ती होते। एवढे महाशिवरात्री हे दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। पूर्ण वर्षभर तुम्ही पूजा केली आणि महाशिवरात्रीचा एकच दिवस पूजा केली तर संपूर्ण वर्षभराची पुण्यफळाची प्राप्ती पूजेचे फळ फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलाचे पान वाहिल्याने सुद्धा आपल्याला होईल। तर वर्षभराच्या पुण्यफळाची प्राप्ती एका दिवसात आपल्याला प्राप्त होईल। तर हजारो कोटी आपल्याला रुद्र अभिषेक केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जल अर्पण केल्याने होईल। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिव चौकटावर दिवा लावायचा आहे। त्या दिव्यात 1 लोंग आणि 1 कमलगट्टा त्याचा मणी टाकायचा। याच्याने सुद्धा शिव शंभू साक्षात आपल्या घरी येतील एवढं सांगितलेलं आहे। शिव महापुराणातले संपूर्ण उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले। जे जे लोक माझे शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराण ऐकलं असेल आणि तेच लोक माझे शिव शालिनी भक्तिसागर कथा चॅनल पण ऐकत असतील तर त्यांना संपूर्ण ही माहिती समजेल की खरोखर हे उपाय दीदींनी तिकडे आम्हाला सांगितले, तिकडे शिव महापुराण वाचून आम्हाला संपूर्ण शिव महापुराणातलं सांगितले। तर हे संपूर्ण उपाय आपल्याला करून घ्यायचे। त्या दिवशी आपल्याला काळी तीळ टाकून शिवलिंगाला अर्पण करायचे। असे जर केले तर आपले दुःख दारिद्र्य आपले शत्रू दूर पळतील आणि आपल्याला कोणीच अपमानपद करणार नाही। असे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे। तर महाशिवरात्री हा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री हे आपल्या जीवनातील स्वर्गीय शक्तीचे महत्त्व
दर्शवते आणि सर्व सजीवांच्या फायद्यासाठी भगवान शिवाच्या विषापासून कधी न संपणाऱ्या त्यागाचा उदाहरण देते. हा दिवस स्मरणपत्र म्हणून काम करतो आणि जर आपल्या चांगल्या गोष्टी केल्या, याच्यावर विश्वास ठेवला तर देव आपले रक्षण करतो. यासोबतच असाही विचार केला जातो की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव विशेषतः आपल्या जवळ असतात. जो कोणी पूजा करतो आणि रात्री जागरण करतो त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो. महाशिवरात्रीचा दिवस प्रजनन क्षमतेशीही जोडला गेला आहे. जेव्हा झाडे फुलांनी झाकलेली असतात आणि हिवाळ्यातील मधून जमीन जागृत होते आणि पुन्हा एकदा सुपीक होते, तेव्हा तो उत्सव येतो. महाशिवरात्रीचा हा दिवस दंतकथा बाजूला ठेवून या दिवसाची योगिक परंपरा अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण तो आध्यात्मिक साधकाला भरपूर संधी देतो. आध्यात्मिक अधून विज्ञान टप्प्यातून पुढे गेलेले आहे, म्हणून आज अशा टप्प्यावर पोचलो आहे की आपण महाशिवरात्री हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तसेच ब्रह्मांड आणि नक्षत्र तसे केवळ एक ऊर्जा आहे, ती स्वतः प्रकट झालेली आहे. तर प्रत्येक योगीला हे वैज्ञानिक सत्य वैयक्तिक अनुभवातून खरे आहे हे माहीत असे. ज्याला अस्तित्वाचे एकत्व पाहायला मिळाले आहे त्याला योगी असे संबोधले जाते. जेव्हा योगचा उल्लेख करतो तेव्हा कोणत्याही एका पद्धतीचा किंवा तंत्राचा उल्लेख करण्याचा माझा अर्थ नाही, पण योग म्हणजे अमर्यादित वाढ आणि अस्तित्वाची एकता समजून घेण्याचं संपूर्ण इच्छा महाशिवरात्रीच्या रात्री असे करण्यास संधी मिळालेली आहे. तरी संपूर्ण उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री करायचे. तर महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना कशी करायची? प्रदोष कालात दिवसभरात भेट शिवजीच्या पूजा केली जाते. उपासामध्ये न खाणे समाविष्ट आहे. दोन्ही वेळे फळे अर्पण केली जातात आणि फळे खावे. शिवपूजेत रुद्र अभिषेकाला खूप महत्त्व आहे. शिवरात्रीच्या दिवशी अनेक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह रुद्र अभिषेक करतात. फक्त शिवरात्रीला विशेष प्रकारचा दिवा लावला जातो आणि त्याच्या समोर बसून शिव ध्यान करतात. या दिवशी दिवा लावणे देखील अधिक महत्त्वाचे आहे. शिवपुराण, शिवपंचाक्षर, शिवस्तुती, शिवअष्टक, शिवचालिसा, शिवरुद्राष्टक, श्लोक आणि शास्त्रनामामध्ये शिवाचा पाठ केला जातो. भगवान शिवाच्या ध्यानासाठी आमचे चिंतन केले जाते. ओमचा उच्चार महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. तर या दिवशी ओम नमः शिवाय हा उच्चार देखील महत्त्वपूर्ण मानला जातो. ओम आणि एम हे दोन शब्द ओम शब्द बनवतात. ध्यान स्थितीत बसून ओम जप केल्याने मन शांती मिळवते, मनाचा फोकस वाढतो. तर असे भगवान शिवाची आपण जेवढी सेवा पूजा पाठ केली तेवढे खूप काही आपल्यावर शिव प्रसन्न होतील. या दिवशी भगवान शिवाचे अनुयायी लवकर उठतात, स्नान करतात, नंतर परमेश्वराची स्तुती करतात, त्यांचा सन्मान करतात. या दिवशी पुष्कळ लोक शिव मंदिरात दर्शनासाठी आणि महामृत्युंजय जप आणि रुद्राभिषेक यासारखे विशेष पूजेसाठी जातात. या दिवशी मंदिरात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या दिवशी असंख्य शिवभक्त गंगेत स्नानही करतात. या दिवशी मंदिरात येणारे भाविक भगवान शिवाला त्यांच्या विशेष आशीर्वादाच्या बदल्यात पाणी, गांजा, दतुरा, फुले इत्यादी आणतात. उपवास करताना आणि महाशिवरात्रीच्या विधीत सहभागी होताना गहू, तांदूळ आणि डाळी यासारखे गोष्टी खाणे टाळावे असा सल्ला भाविकांना दिला जातो. या दिवशी शिवलिंग अभिषेक अवश्य करावे, कारण या दिवशी शिवलिंग अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह समस्यातून मुक्ती मिळते आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात. भगवान शिवजी केव्हा पहिल्यांदा प्रकट झाले? महाशिवरात्रीचा दिवस म्हणजेच भगवान शिव सुरुवातीला प्रकट झालेला दिवस होय. शिवाने ज्योतिर्लिंगाचा किंवा अग्नीचा शिवलिंगाचा आकार धारण केला असे म्हटले जाते. सुरुवात किंवा समाप्ती नसलेले असे म्हटले जाते. हंसाच्या रूपात प्रकट झालेल्या ब्रह्माजीने शिवलिंगाचा शिखर पाहण्याचा प्रयत्न केला, पण ते शोधू शकले नाही. शिवलिंगाचा वरचा भाग त्याच्या अवक्याबाहेर होता. दुसरीकडे भगवान विष्णू ही वराहाचे रूप धारण केले आणि शिवलिंगाचे मदत शोधले, परंतु ते अयशस्वी झाले. महाशिवरात्री कधी साजरी केली जाते? तर दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थीदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. बहुसंख्य लोक करतात. या वर्षी 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री जागरणाची रात्र. महाशिवरात्री ही प्रत्येक व्यक्तीच्या आत असलेल्या आणि सर्व सृष्टींची उत्पत्ती असलेल्या अमर्यादित शून्यतेच्या जाणवेशी जोडण्यासंबंधी आहे. शिवाला कधी कधी सहारक म्हणून संबोधले जाते, परंतु सर्वात काळजी घेणारे देखील आहे. अपार करुणेच्या वेशात ते योग सांगमध्ये असंख्य रूप दाखवतात. त्यांच्या दयाळूपणाने आश्चर्यकारक आणि असामान्य रूप धारण केले आहे. परिणामी महाशिवरात्री ही
ग्रहण अनेक वेळेस ग्रहणसुद्धा असतं, पण यावर्षी आपल्याला काही ग्रहण नाही आहे, म्हणून आपल्याला महाशिवरात्री अगदी चांगली जाणार आहे. तर महाशिवरात्रीला आपल्याला काय करू नये? महाशिवरात्री म्हणजे आनंदाचा उत्सवाचा दिवस. महाशिवरात्रीच्या वेळी फक्त ध्यान करावे, भगवान शिवाची पूजा अर्चना करावी, साधना करावी. जर तुम्ही कठोर व्रत पाळत असाल तर शिवरात्रीच्या दिवशी झोपू नये. भगवान शिवाच्या पवित्र महिमाचे चिंतन करावे, रात्रभर मंत्र गाणे, ओम नमः शिवाय जप करावा, मनोरंजक क्रियाकलापासून दूर राहावे, निरर्थक वाद आणि खोटे बोलणे टाळावे. या कालावधीत केवळ देवाचे ध्यान करण्याचे आणि त्यांची उपासना करण्यासाठी आपल्याला वेळ ठेवावा बाजूला. असा या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला खूप काही पूजा अर्चना जप तप करायचे, फक्त शाकाहारी जेवण खायचे, कोणत्याही परिस्थितीत दारू आणि मादक पदार्थ घ्यायचे नाही आहे. तर असे हे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पूजा अर्चना करायचे. महाशिवरात्रीच्या दिवशी उमा उमा हा शब्द बोलल्याने बी आपल्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करायचे. जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला भस्म अर्पण करून बाबाला प्रसन्न करून घेतले तर बाबा आपली भोळे साम सदाशिव आपली लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण करतील. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत नक्की कमेंट्समध्ये मला कमेंट्स करून सांगा. तर तुमचं एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतं आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो. शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराण छान मराठीत चालू आहे. तर शालिनी भक्तिसागर चॅनल माझंच आहे आणि शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे. तर शालिनी भक्तिसागर चॅनलला बी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे छान छान तुम्हाला कथा ऐकायला मिळतील. पुढे लिंगपुराण मी वाचणार आहे शालिनी भक्तिसागरवर, तर तिकडे शालिनी भक्तिसागर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे पण चॅनल सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.